जय जय रामकृष्ण हरी। परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण। नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा। धन्यवाद। रवि शशिकला लोपलिया पुतळा रूप सावळे सुकुमार 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 मकरा का हे का हे का गुंडले मकरा का हे सुंदर आहे परमात्मा। तुम्ही म्हटलं तितका इतका सुंदर आहे परमात्मा। हा त्याचा गुण आहे श्री यशस्वी। नंतर औदार्य तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देताना म्हणसी पात्रा अपात्र देण्यास स्वतंत्र आहे त्याचं नाव परमात्मा आहे। कारण दाता कोण ऐश्वर्यवान आहे स्वतंत्र आहे उदार आहे त्याचं नाव दाता आहे। ऐश्वर्य आणि उदार नाही करावं काय। गावात सप्ताह चालू आहे 100 एकर जमीन आहे
आणि पावती पट्टी 21 रुपये जमल मिळ. पगार 1 लाख, पगार याचा आणि हक्क तिचा. काय करावं याच्या ऐश्वर्याला? काही उदार आहेत तर ऐश्वर्य नाही महाराज. देण्याची खूप इच्छा आहे पण काही द्यायला खिशात नाही. पंढरपूरच्या वाटेला आमचे लोक जातात तर ते बसलेले असतात माणसं. के गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा. बसलेले सगळे पण याच्या खिशात काही नाही. हा फुटाने वाटत फिरतो. तो उदार आहे, ऐश्वर्यवान आहे, स्वतंत्र आहे. म्हणून तुझे औदार्य जाणव स्वतंत्र. हा त्याचा गुण आहे. यशस्वी औदार्य. नंतर आहे ज्ञान. या पृथ्वीवरचं सगळं ज्ञान त्याचं आहे. म्हणून तर त्याला म्हटलंय सत्य ज्ञान अनंत. सत्य ज्ञानानंत गगनाचे. अनंत ज्ञान ज्याच्या ठिकाणी. म्हणजे वेद ज्याच्या, गोस्वामीजी म्हणतात ज्याके श्वास श्रुतिचारी, तो फक्त झोपलेला आहे. त्याच्या श्वासातून मंत्र निर्माण होतात. एवढं ज्ञान आहे. तो ज्ञानाची मूर्ती आहे. ज्ञान वैराग्य. आता तुम्हाला प्रश्न पडेल कृष्ण चरित्रात वैराग्य कुठे आहे? अख्खं कृष्ण चरित्र जर पाहिलं ना तर रजोगुणातून तमोगुणात आहे. दुसऱ्याच्या घरच्या चोऱ्या केल्या रजोगुण आहेत. याला हान त्याला हान तमोगुण आहे. मग सत्वगुण आहे कुठं? तर कृष्ण चरित्रात सत्वगुण फक्त 45 मिनिटं आहे. केव्हा? जेव्हा अर्जुनाला गीता सांगितली तेव्हा. अर्जुनाला गीता 45च मिनिटात सांगितली. 46वा मिनिट लागला नाही. फक्त त्याचं डोकं सुपर होतं म्हणून त्याला लवकर समजलं. आमच्या डोक्यात बरचसा भरलेला आहे त्याच्यामुळे लवकर नाही लक्षात येत. विठ्ठल विठ्ठल तोपर्यंत प्रयत्न करू न येण्याचा. आलंच तर मग तिकडे काही आपली हिंमत चालणार नाही. पण आहो तोपर्यंत काय हरकत नाही ना. आजूबाजूला जात असेल तर काय हरकत आहे पाठवायला. कृष्ण चरित्रातलं वैराग्य पाहायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोकुळ सोडलं परत गोकुळात आला नाही हे त्याचं वैराग्य. कामी माणूस प्रतिबंध केल्यानंतरही तिथेच मरत असतो. हां किती प्रतिबंध करा तुम्ही. त्या लेकराला सांगून पहा जे गुतले आहेत ते. हे गुतले आहेत ना काही त्याला सांगून पहा तुम्ही. त्याला म्हणा मामाची पोरगी हिच्यापेक्षा चांगली आहे तुला तेच करून देतो तरी म्हणते नाही शादी तू इसके साथ बनाना है पप्पा. नाही तो वो नाही मिली तो मर जाऊंगा म्हणते. हा कामी माणसाचा स्वभाव आहे. जर कृष्ण कामी असते तर गोकुळ सोडलं नसतं. सोडलंही असतं तरी दर 15 दिवसाला चक्कर राहिला असता. पण उभ्या आयुष्यात परत त्या गावात गेला नाही हे त्याचं वैराग्य. नंतर आहे बुवा त्याचं ऐश्वर. या विश्वश्रियेचा भरता मीची गा पंडसुता गोसावी समस्त सकळांचा मी म्या बोलविल्या वेदू. हे ऐश्वर आहे परमात्मा. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे 6 गुण गोपाळांनी जाणून घेतले. मग त्यांच्या मुखातून शब्द निघाला की हा कृष्ण फार फार बरा आहे अभंगाच्या पहिल्या.